ट्रम्प यांनी जे काही निर्णय घेतले त्याचेच हे इम्पॅक्ट आहेत की अन्य काही आहे? त्याचाच इम्पॅक्ट आहे. आत्ताची जी पडझड झाली त्याचं पूर्ण क्रेडिट गोष्ट पण हे कव्हर व्हायला किती दिवस लागतील साधारण असं काही? ट्रम्पचा स्वभाव हा अतिशय लहरी आहे, जे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे एक राष्ट्राध्यक्ष एवढा लहरी असू शकतो. त्यांनी निर्णय नाही बदलला, त्यांनी काही 24% आयात कर वगैरे जो काही लावलेला आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही केला तरी आपली परिस्थिती एकूण मार्केटची सुधारायला साधारण किती दिवस लागतील? जागतिक मार्केट जसं बिहेव करेल तसं आपलं मार्केट बिहेव करेल. कारण की त्यांनी जर निर्णय बदलला नाही तर परदेशी वित्त संस्थांचा विक्रीचा मारा हा चालूच राहील. कारण तिकडे त्यांना पैसे लागतील, तिकडचे त्यांचे जे गुंतवणूकदार आहेत, जर तिकडे मंदी येणार अशी परिस्थिती ट्रम्पने सध्या निर्माण केलेली आहे आणि जर ते तसं खरंच घडणार असेल तर तिकडचे गुंतवणूकदार या वित्तीय संस्थांकडून पैसे मागतील. शेवटी त्यांना जिथं कमी नुकसान असतं किंवा जिथं पैसे लवकर उपलब्ध होतात तिथं विक्री केली जाते. मग अशा वेळेस आपल्याकडचा विक्रीचा मारा हा वाढू शकतो. हे सगळ्या जर तरच्या गोष्टी आहे. ट्रम्पचा आज दुपारचा एक इंटरव्ह्यू बाईट आली, त्यात ते स्पष्टपणे म्हटलेत की हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि सध्या तरी ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. म्हणूनच मी म्हटलं म्हणजे त्यांच्या निर्णयात काहीच बदल झाला नाही. त्यांनी शुक्रवारी एक स्टेटमेंट दिलं होतं की मला जर चांगले प्रपोजल आले, म्हणजे जसं आता भारत त्याच्यावर अमेरिकेवर परत नवीन कर लादण्याच्या मनस्थितीत नाही, भारत म्हणतो की आम्ही त्यांच्याबरोबर ट्रेड डील करू. अशा बऱ्याचशा देशांनी जर ट्रेड डील दिली तर हा इम्पॅक्ट कमी होऊ शकतो. आता हे माहिती यायला 7-8 दिवस जातील, कोणता देश काय ऍक्शन घेतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे.